A charged particle is always moving parallel to the direction of magnetic field. The magnetic force acting on the particle will be. तर क्वेश्चन 2020ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन आहे. त्यापैकी ए आहे परपेंडिक्युलर टू इट्स वेलोसिटी, बी ऑप्शन आहे अलॉंग इट्स वेलोसिटी, सी ऑप्शन आहे 0 आणि लास्ट डी ऑप्शन आहे अपोजिट टू इट्स वेलोसिटी. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करू, डिस्कस करूया. तर या ठिकाणी जे चार्ज पार्टिकल आहे ते नेहमी पॅरलल आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणून आपण त्या ठिकाणी ते स्टेटमेंट लिहू. ॲज अ चार्ज पार्टिकल इज ऑलवेज मूविंग parallel to the direction of magnetic field, parallel to the direction of magnetic field. ओके, म्हणून जो थिटा असणार आहे तो किती असणार आहे 0 असेल पॅरललसाठी. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड. देअरफॉर वी कॅन राईट थिटा इज इक्वल टू किती 0. आता आपल्याला फोर्स फाईंड करायचा आहे आणि फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे BQV sin थिटा. ओके, म्हणून म्हणजे या ठिकाणी आपण फॉर्म्युला राईट करू फोर्सचा. तर तो फोर्स असेल तुमचा BQV इंटू साईन थिटा. थिटाच्या जागी थिटाची व्हॅल्यू टाकून देऊ आणि थिटाची व्हॅल्यू किती 0, मग तो झाला BQV इंटू साईन 0 डिग्री. साईन 0 डिग्री किती असतं तर तो 0 असतो. मग आपण याच्यात व्हॅल्यू टाकून देऊ. मग F इज इक्वल टू BQV ॲज इट इज आणि साईन 0ची व्हॅल्यू 0. आता 0ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे 0. म्हणून आपला जो F आहे तो किती राहणार तर 0. पण जो काही फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होणार तो किती असणार 0. ओके, मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजे काय, फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल विल बी 0.